प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आजपासून आपण सुरू करत आहोत एका महाग्रंथाचं वाचन. हा महाग्रंथ म्हणजे 19व्या शतकाला झोपेतून खडबडून जागं करणारं दाम्पत्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या महान विभूतींच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारा क्रांतिरत्न हा महाग्रंथ. मुलींची पहिली शाळा काढणारे, स्त्री शिक्षणाचे उद्गाते, थोर शिक्षणशास्त्रज्ञ, सार्वत्रिक शिक्षणाचा कृतिशील प्रचार आणि प्रसार करणारे, बहुजनांच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्मांडणी करून छत्रपती शिवरायांचा गौरव करणारे, मानवी गुलामगिरीचा विरोध करून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या वैश्विक मूल्यांचा आग्रह धरणारे समाजक्रांतीचे थोर अग्रदूत, सतीप्रथा, केशवपन आणि बालविवाह अशा अनिष्ट रूढींना पायदळी तुडवून विधवा पुनर्विवाहाचा यशस्वी प्रयोग करणारे महान समाजसुधारक, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून विधवांचं बाळंतपण करणारे, विधवेच्या बाळाला स्वतः दत्तक घेणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून दुष्काळात अन्नछत्र चालवणारे, भ्रामक धर्मकल्पना धुडकावून लावून सार्वजनिक सत्य धर्माची मांडणी करणारे, क्रांतीची मशाल पेटवून सर्वंकष मानवमुक्तीच्या महाप्रयोगाचा आरंभ करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे 19व्या शतकाला खऱ्या अर्थाने अलंकृत करणारं मानवी रत्न. या महान विभूतींच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारा हा महाग्रंथ म्हणजे क्रांतिरत्न. अनेक प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन हा क्रांतिरत्न ग्रंथ निर्माण केलेला आहे. 1000 पानं असलेला हा महाग्रंथ प्रकाशित केला आहे ग्रॅव्हिटी पब्लिकेशन्सने. या प्रकल्पाच्या संकल्पक सौभाग्यवती प्रेरणा राजेश खवले, मार्गदर्शक विश्वनाथ शेगावकर आणि अशोक गेडाम, निर्मिती मंडळामध्ये प्रकाश अंधारे, प्रताप वाघमारे, विजय लोखंडे, अतुल दोड, राहुल मधुकरराव तायडे आणि विनय यशवंत गोसावी ही मंडळी आहेत. या ग्रंथाचं मुद्रण केलेलं आहे सूरज कार्ड नागपूर यांनी आणि ग्रंथाची किंमत आहे 1000 रुपये. ग्रंथाच्या मुख्य संपादिका डॉक्टर सौभाग्यवती पुष्पा तायडे आणि सहसंपादक आहेत डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर चंद्रकांत सरदार, सतीश जामोदकर आणि प्रकाश अंधारे. सर्वात आधी आपण सौभाग्यवती प्रेरणा राजेश खवले ज्या या क्रांतिरत्न महाग्रंथ महाप्रकल्पाच्या संकल्पक आहेत त्यांचं मनोगत ऐकूया. ग्रंथ निर्मितीची वाटचाल. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवन, कार्य आणि कर्तृत्व यांचं समग्र दर्शन घडवणारा एखादा ग्रंथ आकाराला यावा अशी उर्मी मनात निर्माण झाली. माणसाच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतात, परंतु आपण त्या इच्छा आणि कल्पनांचा पाठपुरावा करत नाही. त्यामुळे त्या जागच्या जागी कोमेजून जातात. एखाद्या बीजाला माती, पाणी, खत आणि सूर्यप्रकाश यापैकी काहीच न मिळाल्यामुळे ज्याप्रमाणे ते बीज व्यर्थ जातं आणि त्यातून वृक्ष आकाराला येत नाही, असं काहीसं आपल्या इच्छा आणि कल्पनांबाबत होत असतं. मला या कल्पनेचा डेरेदार वृक्ष झालेला पाहायचा होता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरील महाग्रंथ निर्माण झालाच पाहिजे या कल्पनेने मला वेड लावलं. ग्रंथ माझ्या नजरेपुढे तरळू लागला. ग्रंथाचं मुखपृष्ठसुद्धा मला दिसू लागलं. परंतु इतका मोठा महाग्रंथ निर्माण करणं हे कुण्या एकाच्या आवाक्यातलं काम नाही. त्याकरता सक्षम लोकांचा एक चमू असला पाहिजे. म्हणून या ग्रंथाची कल्पना मी माझ्या वैचारिक सहकार्यांसमवेत चर्चिली.
वैचारिक सहकारी म्हणताना मला राहुल तायडे, विजय लोखंडे, प्रताप वाघमारे, अतुल दोड, प्रकाश अंधारे यांचा अगत्याने उल्लेख करायचा आहे. समतेचं महाकाव्य हा ग्रंथ निर्माण करतानाच आमच्या सर्वांची अगदी उत्तम गट्टी जमली होती. एक सक्षम अशी ग्रंथनिर्मिती चळवळ आकाराला यावी, या चळवळीच्या माध्यमातून समाजाला दिशादर्शक ठरतील असे महाग्रंथ आकाराला यावेत, या बाबींवर आम्हा सर्वांचं आधीच एकमत झालेलं होतं. त्यातूनच समतेचं महाकाव्य हे आकाराला आलं. समतेच्या महाकाव्याचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आणि या महाकाव्याचं सर्वांनी कौतुक केल्यामुळे आमचा उत्साह आधीच द्विगुणित झाला होता. महात्मा फुले आणि सावित्री आई यांच्यावर निर्माण करायच्या महाग्रंथाची कल्पना मी माझ्या सहकाऱ्यांना बोलून दाखवली. सर्वांनीच ही कल्पना उचलून धरली. हा महाग्रंथ निर्माण झाला पाहिजे याकरता सर्वांनी जणू विडाच उचलला. एखादा विचार मुळातच एवढा महान असतो की जर तो आपण इतरांपुढे ठेवला तरी त्याच्या महानतेमुळे सर्वच जण आकर्षित होतात. क्रांतिरत्न महाग्रंथाचंही महानपण असंच होतं. आपण एका ऐतिहासिक ग्रंथनिर्मितीला सुरुवात करत आहोत याची जाणीव आम्हा सर्वांनाच झाली होती. तसं पाहिलं तर आमच्या सर्वांना यासारखे महाग्रंथ निर्माण करण्याचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. सर्व मंडळी ही प्रशासनात अधिकारी म्हणून काम करणारी. राहुल तायडे, विजय लोखंडे, प्रताप वाघमारे हे सर्वजण प्रशासनात तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत. अतुल दोड हे जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर प्रकाश अंधारे हे उपशिक्षणाधिकारी आहेत. परंतु आपल्या हातून हे महान कार्य तडीस गेलं पाहिजे या उदात्त भावनेने ही सगळी मंडळी अक्षरशः पेटून उठली. आपण समाजाचं आणि महापुरुषांचं काहीतरी देणं लागतो. आजचे चांगले दिवस आपल्याला या महापुरुषांमुळेच बघायला मिळाले आहेत. त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणजे त्यांचं जीवन कार्य कर्तृत्व सांगणारा महाग्रंथ आकाराला आणणं. या भावनेने ही सगळी मंडळी कामाला लागली. चमू तयार झाली. कोणतंही महान कार्य पूर्णत्वास न्यायचं असेल तर मजबूत असं संघटन लागतं. एकटा मनुष्य कितीही बलशाली आणि विद्वान असला तरी तो सगळी कामं करू शकत नाही. परंतु अशक्य वाटणाऱ्या बाबी देखील संघटनेच्या बळावर सहजपणे साध्य केल्या जाऊ शकतात. क्रांतिरत्न या ग्रंथ निर्मितीसाठी या सर्व मंडळींचं एक मजबूत संघटन लाभलं. म्हणूनच हा ग्रंथ आकाराला येऊ शकला हे मला अगदी अगत्याने नमूद केलं पाहिजे. क्रांतिरत्न हा काही व्यावसायिक उपक्रम नाही. निर्माण झालेला ग्रंथ विक्री झाला पाहिजे अशी या ग्रंथाच्या निर्मितीमागे कोणतीही भावना नाही. उलट ग्रंथ निर्मितीसाठी आलेला खर्च हा आम्ही सर्वांनी समप्रमाणात विभागून सोसला आहे. ज्यांनी ग्रंथाकरिता लेख लिहिले त्यांना ग्रंथाची एक प्रत भेट स्वरूपात देण्याची तजवीज देखील केलेली आहे. स्वतःच्या खिशाला झळ लावून ग्रंथ निर्मिती करण्याचा निर्मिती मंडळाचा हा उपक्रम अगदी एकमेवाद्वितीयच म्हटला पाहिजे. ग्रंथ निर्मितीमागे ग्रंथ विक्री करून नफा मिळवणं ही प्रेरणा मुळीच नाही. या उपक्रमाला कोणतंही व्यावसायिक अंग नाही हे मला इथे अगदी स्पष्ट केलं पाहिजे. तामिळनाडू राज्याचे निवृत्त प्रधान सचिव विश्वनाथ शेगावकर आणि निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम यांना क्रांतिरत्न ग्रंथ निर्मितीची कल्पना बोलून दाखवली. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. ग्रंथाचे मार्गदर्शक म्हणून काम करण्याचं त्यांनी मान्य केलं. ग्रंथ निर्मितीसाठी आवश्यक ते सारे कष्ट या मान्यवरांनी घेतले म्हणून आज हा ग्रंथ आकाराला येतो आहे. क्रांतिरत्नच्या निर्मितीकरता आता आमच्याकडे निर्मिती मंडळ होतं, मार्गदर्शक देखील होते. इतका मोठा ग्रंथ निर्माण करायचा म्हणजे संपादक मंडळसुद्धा लागणार होतं. महात्मा फुले आणि सावित्री आई यांच्या विचारांचा, ज्यांचा गाढा अभ्यास आहे, अशा मंडळींचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली.
त्यामध्ये डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर पुष्पाताई तायडे, डॉक्टर चंद्रकांत सरदार, सतीश जामोदकर, डॉक्टर दीपक सूर्यवंशी यांची नावं पुढे आली. या मान्यवरांना क्रांतिरत्नचं संपादन करण्याची विनंती करण्यात आली. या प्रत्येकाकडे आधीच्याच अनेक कामांचा भार होता, परंतु क्रांतिरत्न हा महाग्रंथ, हा विचारच इतका प्रभावी होता की कामाच्या अतिरिक्त भारांचा विचार न करता या मंडळींनी क्रांतिरत्नचं संपादन करणं मान्य केलं. एखादा पदार्थ बनवण्याकरता विविध सामग्री गोळा व्हावी किंवा एखादं चित्र बनवण्याकरता लागणारे विविध रंग एकत्र यावेत आणि ते चित्र आकाराला यावं, तसं क्रांतिरत्न निर्मितीसाठी लागणारे विविध घटक एकत्र येत होते. चमूचा उत्साह दिवसेंदिवस वाढत होता. एखादी इमारत निर्माण करायची झाली तर आपण आधी नकाशा तयार करतो. तसंच ग्रंथनिर्मितीचं सुद्धा असतं. ग्रंथात काय बाबी असाव्यात, त्यांचा योग्य क्रम कसा असावा हे ठरवावं लागतं. घराचा नकाशा बनवण्याचं काम अभियंता करतात, त्याचप्रमाणे या कामासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीची गरज होती. या कामी ग्रॅव्हिटी पब्लिकेशनच्या सौभाग्यवती वर्षा राजू चिमणकर या पुढे आल्या. क्रांतिरत्न महाग्रंथाची अक्षर जुळवणी करणं, मुद्रित शोधन करणं ही आव्हानात्मक कामं त्यांनी स्वीकारली. क्रांतिरत्न महाग्रंथ निर्मितीकरता त्यांनी घेतलेले परिश्रम हे खरोखरच उल्लेखनीय आहेत. दरम्यानच्या काळात प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी क्रांतिरत्न निर्मिती प्रक्रियेत खंड पडू दिला नाही, हे विशेष उल्लेखनीय. क्रांतिरत्नच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सर्व घटक एकत्र येताच या महाग्रंथाकरता लेख लिहिण्याचं आवाहन तयार करण्यात आलं. राहुल तायडे, प्रकाश अंधारे, विजय लोखंडे, अतुल दौड या मंडळींनी या कामी विशेष प्रयत्न केले. डिझायनर व्ही देशमुख यांनी आवाहनपत्राचं सुबक डिझाईन तयार करून दिलं. क्रांतिरत्न महाग्रंथ आकाराला येतो आहे याकरता विद्वान लेखकांनी लेख लिहावेत असं आवाहन सोशल मीडियावरून, विशेषतः व्हॉट्सॲपवरून करण्यात आलं. या आवाहनाला उदंड प्रतिसाद लाभला. क्रांतिरत्न महाग्रंथात कोणत्या विषयावर लेख असावेत त्याची एक यादीच तयार करून देण्यात आली. एका विषयावर 2-2, 3-3 लेख प्राप्त होऊ लागले. त्यामधून सुयोग्य अशा लेखांची निवड करण्यात आली. क्रांतिरत्न हा 1000 पानांचा ग्रंथ आहे. मोठ्या प्रमाणावर लेख प्राप्त झाले. यामधून सुयोग्य लेखांची निवड करण्यात आली. महाग्रंथात एकूण 142 मान्यवरांचे लेख आहेत. या सर्व मान्यवरांनी लेख लिहिले म्हणूनच हा ग्रंथ आकाराला येऊ शकला आहे. मान्यवर लेखकांचे जितके आभार मानावे तितके कमीच म्हटले पाहिजे. कोणतंही मानधन न घेता या विद्वान मान्यवरांनी क्रांतिरत्नकरिता लिखाण केलेलं आहे, ही बाब विशेषत्वाने उल्लेखिली पाहिजे. एखादा उपक्रम जर निस्वार्थी असेल आणि उदात्त हेतूने सुरू करण्यात आला असेल तर त्याला सर्वांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. याचा प्रत्यय क्रांतिरत्न महाग्रंथाच्या निर्मितीच्या वेळी वारंवार येत गेला आहे. संपादनाच्या कामी डॉक्टर पुष्पाताई तायडे यांनी घेतलेल्या परिश्रमाचा विशेष उल्लेख इथे मला केला पाहिजे. अगदी लेखांची निवड करणं, मुद्रित शोधन करणं, लेखातील आक्षेपार्ह वाटणारा मजकूर शोधणं, त्याबाबत लेखकांशी बोलून आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेणं, ही सर्व कामं त्यांनी पार पाडली. अधिकच्या कामाचा कधी त्रागा केला नाही. भावी पिढ्यांकरता एक अनमोल असा ठेवा आपण निर्माण करत आहोत, या उदात्त भावनेने त्यांनी हे कार्य पार पाडलं. क्रांतिरत्न निर्मितीमागची प्रेरणा काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी निगडीत सर्व बाबींची माहिती एका ग्रंथामध्ये उपलब्ध व्हावी, असा या ग्रंथनिर्मितीमागचा हेतू आहे. अनेकांनी महात्मा फुले आणि सावित्रीआईंच्या जीवनातील एखाद्या विशिष्ट पैलूवर प्रकाश टाकणारा लेख लिहिला आहे, परंतु असा लेख जोपर्यंत एखाद्या प्रतिष्ठित ग्रंथात छापला जाणार नाही तोपर्यंत तो सर्वांपर्यंत पोहोचणार नाही. ही उणीव भरून काढण्याचं काम क्रांतिरत्न हा महाग्रंथ करणार आहे.
क्रांतिरत्न हा महाग्रंथ बघून अनेकांच्या मनात या विषयाबाबतचं लिखाण करण्याची उर्मी निर्माण होईल. भविष्यात क्रांतिरत्नचे अनेक खंड निघाले तर नवल वाटू नये. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवन, विचार, कार्य यांचे विविध पैलू समाजासमोर यावे, नवनवीन संशोधन व्हावं, अधिकाधिक विद्वानांनी या विषयावर लिहिण्याकरता उद्युक्त व्हावं अशी आमची रास्त अपेक्षा आहे. क्रांतिरत्न ग्रंथ निर्मितीकरता अनेकांचं प्रोत्साहन लाभलं. त्यामध्ये गोरक्ष खाडीलकर हे अतिरिक्त जिल्हाधिकारी, सुभाष पवार अतिरिक्त मु का अ, कमलकिशोर फुटाणे अतिरिक्त मु का अ, प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक, वासुदेवराव गोरडे निवृत्त IAS, राजू जाधव संकल्प ग्रुप, सुनील हुसे, डॉक्टर निखिल चांदूरकर, तुकारामजी बिरकड माजी अध्यक्ष विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, नरेंद्र फुलझेले उपजिल्हाधिकारी, राजेश्वर हांडे उपजिल्हाधिकारी यांचा अगत्याने उल्लेख करावा लागेल. एखादं महत्त्वाकांक्षी काम हाती घेतल्यानंतर ते पूर्णत्वाला नेण्याकरता तुमच्या कुटुंबातील मंडळींचा भक्कम पाठिंबा असावा लागतो. क्रांतिरत्न निर्मिती प्रक्रियेमध्ये माझे पती राजेश खवले आणि माझी मुलगी यशस्वी खवले यांनी मला सातत्याने मदत केली, वेळोवेळी प्रोत्साहित केलं. शांताबाई खवले, रंगरावजी खवले, कुंडलिकराव चांदूरकर, अशोकराव तिखे या ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने हा प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकला आहे. क्रांतिरत्न महाग्रंथ निर्मितीसाठी अनेकांचं सहकार्य लाभलं. यामध्ये विनायक कांडलकर, प्रवीण मनोहर, विनय गोसावी, सुशांत बनसोड, विजय उरकुडे, प्रमोद तलवारे, दूरदर्शनचे प्रतिनिधी विशाल बोरे, विवेक चांदूरकर यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत उल्लेख केलेला घटनाक्रम आणि ज्यांची नावं उल्लेखली गेली त्या मान्यवरांनी घेतलेले परिश्रम यामुळेच क्रांतिरत्न महाग्रंथाचा हा पहिला खंड आकाराला येऊ शकला आहे. 19वे शतक उजळून काढण्याचं काम खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, अनिष्ट प्रथांना विरोध केला, सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली, मानवी गुलामगिरीचा विरोध केला, माणसाला त्याचं खरं माणूसपण प्राप्त करून देण्याचं कार्य फुले दाम्पत्याने केलं. उजवा हात लुळा पडला म्हणून डाव्या हाताने ग्रंथाचं लिखाण करणारे महात्मा फुले आणि प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना प्राणांची बाजी लावणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचं फक्त स्मरण झालं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या उद्धारासाठी या महामानवांनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं, ऐहिक सुखांचा त्याग केला, कित्येक संकटं सोसली, प्राण घ्यायला आलेल्या मारेकऱ्यांचा सुद्धा सामना केला. अशा या आई वडिलांच्या प्रमाणे असणाऱ्या ज्योतिराव आणि सावित्री आई यांच्या उपकारांची उतराई आम्ही कशी करावी? लेकराला आईचे पांग फेडता येतील का? नाही. परंतु या महामानवांच्या स्मृतीला उजाळा देणारा, त्यांचं जीवन, कार्य, कर्तृत्व सांगणारा क्रांतिरत्नसारखा महाग्रंथ समाजापुढे ठेवून समाजाला त्यांची महती मात्र निश्चितच सांगता येईल. म्हणूनच क्रांतिरत्न या महाग्रंथाचा हा प्रपंच. क्रांतिरत्न या महाग्रंथाचं समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होईल असा मला विश्वास वाटतो.